मित्रांनो, नवीन नवीन जेव्हा आपण कॉलेजमध्ये येतो तेव्हा एक मुलांमध्ये एक संकुचित दृष्टिकोन तयार होऊन जातो. शक्यतो फर्स्ट इयर किंवा डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांमध्ये तो अशा प्रकारे राहतो की मी स्केअर झालोय की मी ॲव्हरेज मुलगा आहे आणि मी तसाच नको राहिला, माझं करिअर तर बर्बाद होईल ना. माझ्यासोबत एवढे सगळे मुलं आहेत यार, ते त्या कॉलेजेसमधनं टॉपर आलेले. आधी मी माझ्या कॉलेजमध्ये समजा 12वीच्या कॉलेजमध्ये किंवा डिप्लोमाच्या कॉलेजमध्ये टॉपर होतो, पण आता सगळ्या टॉपर मध्ये मी इथे आलो आता इंजिनिअरिंगला. मग आता माझं कसं, मला कसं होईल हे समजा. खूपच हुशार पोरं यांच्यात मी मागे राहून जाईल का, माझं करिअर खराब होईल का, या प्रकारचं जे भीती ना सध्या मुलांमध्ये जाणवते. कारण रोज मी कितीतरी पोरं मला काउन्सिलिंगसाठी कॉल करतात. तुम्हालाही बोलायचं असलं माझ्यासोबत तुम्ही बोलू शकता, काही डाऊट असले अभ्यासविषयी इंजिनिअरिंग विषयी क्लिअर करू शकता. आम्ही नक्की मदत करतो जेवढं पॉसिबल आहे तेवढं. कॉल पण 10 ते 5 मध्येच करा, तरच पॉसिबल आहे मित्रांनो. येस, सो त्यावेळी मला हे जाणवलं की मुलांना ती भीती आली. काय भीती, यार माझा मित्र हुशार आहे किंवा हे सगळे हुशार मुलं आहे, मी आधी आमच्या गावाकडे हुशार होतो, पण आता जर मी या हुशारांच्या पुढे माझा रिझल्ट नाही आला तर मी गावात तोंड काय दाखवायचं, घरचे काय म्हणतील, सगळ्यांमध्ये मी मागे नको राहून जायला. मागे राहून जायला लागलो की काय होतं, कंपॅरिझन करायला लागतं. त्यामुळे एक इनसिक्युरिटी फील होते, एकदम परिस्थिती अशी होते, स्केअरिंग आपली हे होऊन जाते. तर याच्या मागे रियालिटी काय आहे मित्रांनो. येस, आणि अजून मुलांना असं वाटतं, एक जण तर असं म्हटलं होतं की सर मी इतका इनसिक्युअर झालोय की जसं मी इथे लिहिलंय नेव्हर बिकम एनिथिंग, माझं जर आयुष्यात काहीच नाही झालं, असंच चालू राहिलं तर माझा परिणाम कुठे होतो, अभ्यासावर परिणाम झाला, असंच चालू राहिलं तर मी काहीच नाही होणार, म्हणजे मी अख्ख्या घरच्यांचे पैसे घालवले, सगळ्या गोष्टी केल्या, माझी इंजिनिअरिंग खराब होते काय. मित्रांनो, ही गोष्ट कदाचित तुम्हाला सुद्धा जाणवत असेल. खूप साऱ्या मुलींना जेव्हा आपण आपल्या ठिकाणी भारी असतो, टॉप असतो, जेव्हा एका ठिकाणी नवीन आता इंजिनिअरिंगला सुरुवात करतो त्यावेळी सुरुवातीला होते. सो ज्यांना कुणाला होत असेल त्यांना मी सांगेल, हे पहिलं लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या एरियात टॉपला होते, आता इथे आले, इथे सगळे टॉपर आहे, हरकत नाही ना. तुमच्यात काही जर तुम्ही प्रयत्न करा, टॉपर झाले किंवा तुम्हाला काहीतरी प्रूव्ह करू शकले, वेल अँड गुड. नाही झाले तरी घाबरायचं नाही. कदाचित तुझ्या टॉप होण्याची ॲबिलिटी त्यांच्या मानाने कमी असेल, पण तुझ्यात काहीतरी दुसरं असं असेल ना ते त्यांच्याकडे नसेल. तू सगळ्यांना घेऊन जाशील, एवढं काहीतरी तुझ्याकडे डेडिकेशन, तुझ्याकडे काहीतरी अशी क्वालिटी असेल. सो ती विचार कर की तुझ्याकडे काय असं जबरदस्त जे इतरांकडे नाहीये. यावेळी विचार केला आणि त्या क्वालिटीवर काम केलं, तुझ्या स्ट्रेंथवर काम केलं ना, मग तुला कोणीच रोखू नाही शकणार. सो मी पुन्हा एकदा त्या सगळ्या मुलांना हा व्हिडिओ बनवण्यामागे तोच माझा हेतू होता की जेव्हा मी काउन्सिलिंग करतो तेव्हा मला कळालं की मुलांना अशा अडचणी येत आहेत. त्याच्यानंतर जे बॅकलॉग लागतात, बॅकलॉग नंतर रेग्युलर मुलांसोबत येतात, त्यांना सुद्धा ही अडचण येते की यार मी मागे राहून गेलोय, बरोबरचे पुढे गेले, हे पोरं मला ऍक्सेप्ट करतील का. ते इनसिक्युरिटी येते, कंपॅरिझन करायला लागतो आपण आणि एक भीती तयार होते, आपल्या करिअर विषयी त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. सो जे झालं ते सोडून द्यायचं. लक्षात ठेवा, बॅकलॉग लागला तरी मागचं सोडून द्या. आता जे आहे ना, माझ्याकडे असे काही गुण आहे, कदाचित काही जण स्पोर्ट्समध्ये भारी असतील, काही जण अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये भारी असतील, कोणी पब्लिक स्पीकिंग मध्ये भारी असेल, कोणी प्रोजेक्ट मध्ये भारी असेल, कोडिंग मध्ये भारी असेल, प्रॅक्टिकल टॅलेंट मध्ये भारी असेल. सो जिथे आपण भारी त्याच्यावर एकदा विचार कर, ही मनातली भीती काढून टाक आणि पुन्हा कामाला लाग. 100% तू काहीतरी बेस्ट करू शकतो. तो पहिल्यांदा लक्षात ठेवा. आपल्याला मनात जर काही चुकीची भावना असेल, संकुचित दृष्टिकोन असेल, आपण जर दुसऱ्या मित्रांसोबत आपल्याला कम्पेअर करत असेल, कधीच कम्पेअर करायचं नाही. आपण डिफरंट आहे, देवाने आपल्याला वेगळं बनवलंय, त्याला वेगळं बनवलंय, आपल्यात क्वालिटी वेगळ्या आहेत, त्याच्यात क्वालिटी वेगळ्या आहे. सो आपल्या क्वालिटीवर काम करा, तिला चांगलं स्ट्रॉंग करा, त्याच्यावर जबरदस्त काम कर, अभ्यासालाही लाग, आरामात तू चांगल्या लेवलला निघून जाशील आणि ही जी भीती आहे ना तुझ्या मनामध्ये, ही जाऊन तू बेस्ट लेवलला काम करशील. कळतंय? सो बेस्ट इंजिनियर बन. काही डाऊट आले कमेंट मध्ये लिही, अजून काही अडचण आली आम्ही आहोत, आम्हाला कॉन्टॅक्ट कर. बाकी पर्पल ॲट सोबत तुला मोटिवेशन मिळणारच आहे, त्याचा फायदा घे आणि चांगली इंजिनिअरिंग बेस्ट कर. थँक्यू.